We're back with breaking updates coming in with 3 days to go for the Maharashtra elections. The Congress Neta's sensational claim has now come to light where Nitin Raut has dragged in the late Maharashtra Chief Minister, saying he was dropped from the cabinet for Jai Bhim. Listen in to the big charge. की विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं होतं की कॅबिनेटमध्ये तुमचं नाव आहे, तुम्ही तयारीला लागा. परंतु ज्या वेळेला शपथविधी होणार होता त्यावेळेला सांगण्यात आलं की यादीमधनं तुमचं नाव गाळण्यात आलेलं आहे. म्हणून मी 1.5 महिने काही मंत्रालयात गेलो नाही आणि त्यानंतर जेव्हा गेलो, आता मतदारसंघाची कामं असतात, मुख्यमंत्र्यांना भेटावं लागतं, मंत्र्यांना भेटावं लागतं. गेलो, मुख्यमंत्र्यांकडे जायला निघालो, 6व्या माळ्यावर कॅबिनेट होत असते. जात असताना कॅबिनेट सुटली आणि एकनाथराव गायकवाड राज्यमंत्री झालेले होते. त्यांनी मला रस्त्यात पकडलं आणि माझा हात पकडून मला म्हटलं की नितीन भाऊ, आपण विलासरावजींना भेटायला चाललात म्हणून मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो. म्हटलं बोला. नाही म्हणे चला. एका कोपऱ्यामध्ये ते घेऊन गेले मला आणि ते मला म्हणाले की तुम्ही विलासराव देशमुखांना जे जोरामध्ये जय भीम म्हणताना ते जय भीम म्हणणं सोडून द्या, कारण त्याच्यामुळं तुमचं मंत्रिपद गेलं. आता मला सांगा की माझं मंत्रिपद जर जय भीम म्हणण्याने गेलं असेल तर याच्यापेक्षा मोठा अभिमान कोणता मला असू शकतो. My colleague Nilesh is joining us on the broadcast with the details. Nilesh, with just 3 days to go for the Maharashtra elections, how is this going to play out? This is a Congress insider, leader of the Congress party, who is saying he was dropped from the cabinet for Jai Bhim. Well, absolutely an unfortunate incident coming in light, wherein one of the senior leaders from the Congress party, also an ex-cabinet minister, president of the AICC, mentions that how he was left out of the cabinet into the Vilasrao government only because he used to greet Vilasrao Deshmukh with a Jai Bhim slogan. Now this comes big setback because just few days left into the assembly elections, and on the other hand we can see how BJP leaders have been targeting the Maha Vikas Aghadi, stating that how it is an anti-development and dividing society on the basis of caste. This will be coming in as a big setback for the Maha Vikas Aghadi, because it is not coming from the opposition but one of the senior leaders from itself, from within. And now the Mahayuti alliance will also utilize it into their favor with just nearly 3 to 4 days left in the upcoming elections, wherein we can see how in the state of Maharashtra slogans like Batoge Katoge and Ek hai to safe hai and PM Modi reiterating onto how Rahul Gandhi and Congress party Okay, all right. Nilesh, request you to stay with us. We have breaking updates coming in. The BJP is now up in arms against this admission. Listen in. फिर से एक बार कांग्रेस की दलित विरोधी सोच का प्रमाण मिला है. जिस प्रकार से नितिन राउत का ये खुलासा आया है कि विलासराव देशमुख जी की सरकार से उन्हें मंत्रालय से हटाया गया क्योंकि उन्होंने विलासराव देशमुख जी को जय भीम बोला, और ये बात उनको एक और कांग्रेस के बड़े नेता ने बोली. अब बात ये बनती है कि कांग्रेस दलित विरोधी इतनी क्यों है. राहुल गांधी कहते हैं आरक्षण समाप्त कर देंगे. नेहरू जी भी आरक्षण समाप्त करना चाहते थे 1961 में. 80s to 90s के बीच में इंदिरा जी और राजीव जी ने मंडल का विरोध किया. राजीव गांधी ने कहा कि आरक्षण बुद्धों को मिलता है. अंबेडकर जी को 2 बार चुनाव हराया. 2004 से 14 के बीच में ओबीसी SC ST आरक्षण को कैसे वोट बैंक को देना है, ये पूरी साजिशें रची गई. कर्नाटका में तो वोट बैंक को दिया भी गया आरक्षण. सलमान खुर्शीद ने भी कहा कि ओबीसी आरक्षण काटकर हम वोट बैंक को दे देंगे, मुसलमानों के लिए दे देंगे. और जिस प्रकार से लगातार दलित विरोधी सोच कांग्रेस पार्टी की रही है, उसके प्रमाण लगातार मिलते रहे हैं. आज ये जो खुलासा हुआ है, क्या अब कांग्रेस पार्टी बताएगी कि ये इनकी असली पहचान दलितों का करो अपमान